एखादी गोष्ट का करायची आहे याचं उत्तर तुमच्या डोक्यात क्लिअर असलं की ती कशी करायची याचा मार्ग तुम्हाला आपोआप सापडत जातो. म्हणूनच जर एखादं ध्येय तुम्ही ठरवलं असेल, एखादं स्वप्न तुम्ही पाहत असाल, तर आधी ते स्वप्न किंवा ते ध्येय तुम्हाला का प्राप्त करायचं आहे हे शोधा. मग तिथंपर्यंत कसं पोहोचायचं हा मार्ग तुम्हाला आपोआप मिळत जाईल. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीबद्दल बोलणार आहोत. हे तर तुम्हाला थंबनेल पाहून कळलंच असेल. आणि शेवटचा टप्पा यासाठी कारण आपण ऑलमोस्ट 50% जास्त सिलेबस जो आहे तो तलाठी भरतीच्या डेली टार्गेट्समध्ये कंप्लीट केलेला आहे. तर पुढचा जो सिलेबस आहे त्याचे जे टार्गेट्स आहेत त्याच्याबद्दलच्या अपडेटचा हा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं असेल तर मागच्या 1-2 आठवड्यापूर्वी खूप सगळ्या ठिकाणी तुम्हाला या न्यूज पाहायला मिळत होत्या की तलाठी भरती रखडली, होणार नाही, पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. बट सडनली मागच्या आठवड्यामध्ये आणखी एक न्यूज आली की तलाठी भरती जी आहे ती पुढच्या महिन्यापासून त्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. आता अगेन हा परत एक वादविवादाचा मुद्दा आहे की कोणी म्हणणार की हे फक्त सांगतायत होईल म्हणून होणार नाही, कोणी म्हणते की नाही पुढे ढकलली जाणार. जसं शिक्षक भरतीच्या बाबतीत पण खूप जास्त डिस्कशन झालं होतं. पण फायनली डेट आली, एक्झाम झाली, रिझल्ट आला. आता पुढची जी प्रोसिजर आहे ती पण होईल. तसंच तलाठी भरतीच्या बाबतीत सुद्धा म्हणजे रिझल्टच्या नंतर प्रक्रिया जर थोडीफार लांबली तर तिथं आपण म्हणू शकतो की हां चला की बाबा इकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे. पण अगोदरपासून जर तुम्ही लक्ष देत नसाल आणि सडनली ॲड आली आणि जसे की IBPS TCSच्या पॅटर्ननुसार तुम्हाला माहिती असेल की ॲड आल्यानंतर तुम्हाला तितका जास्त वेळ नाही मिळत की तुम्ही अगदी सुरुवातीपासून तयारी करू शकाल. त्यामुळेच या वादामध्ये पडण्यापेक्षा की होणार की नाहीच होणार, पुढे ढकलली जाणार, तुमच्याकडे एक आशेचा किरण आहे. तुम्हाला एक न्यूज मिळाली आहे की पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. तुम्ही तुमचा अभ्यास करून ठेवा. ज्यावेळेला भरती होईल त्यावेळेला तो अभ्यास तुम्हाला उपयोगीच येणार आहे, तो वाया जाणार नाही आहे. मग अर्थातच आपण यापूर्वी जे काही चॅलेंज मी सुरू केलं होतं तलाठी भरतीसाठी, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डेली टार्गेट देत होते, काही नवीन स्टुडंट असतील तर त्यांना माहिती नसेल, यापूर्वी आपण तलाठी भरतीसाठी एक फ्री चॅलेंज सुरू केलं होतं ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डेली तलाठी भरतीसाठीचे मराठी, इंग्लिश प्लस त्याच्यासोबतच मॅथ्स, रिझनिंगचे टॉपिक जे आहेत ते तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत होते आणि त्याचा विद्यार्थी अभ्यास करत होते. आता इथून पुढे म्हणजे खूप विद्यार्थ्यांनी यापूर्वी पण रिक्वेस्ट केली की मॅम GKचे टॉपिक जे आहेत ते घ्या. तर इथून पुढे आपण GK सुरू करतोय आणि त्यातही बेसिक म्हणजे GK करताना आपण काय करतोय की आता बऱ्याच जणांची कंबाईनची पण एक्झाम आहे. तेच विद्यार्थी तलाठी भरतीसुद्धा देण्याचा विचार करत आहेत. तर GK मधले आपण असेच टॉपिक घेतोय की जे तुम्हाला कंबाईंडसाठी पण उपयोगी ठरतील आणि तलाठी भरतीसाठी. अर्थात जेवढे तुम्ही इथे तलाठीसाठी करताय ते तुम्हाला सगळे इकडे उपयोगी ठरणारच आहेत. पण थोडं जर आपण इतिहासाचा वगैरे विचार केला, भूगोलचा विचार केला, तर काही घटक असे आहेत की जे तुम्हाला कंबाईनसाठी नाही आहेत पण इकडे तुम्हाला तलाठी भरतीसाठी आवश्यक आहे. तर त्या अनुषंगाने आपण तलाठी भरतीचे जे टार्गेट आहेत GKचे ते द्यायला मी सुरुवात करणार आहे. म्हणजे इथून पुढचे जे चॅलेंज असतील त्याच्यामध्ये तुम्हाला GK आणि प्लस गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी याचे जे टॉपिक आहेत ते पण मिळतील. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर मराठी, इंग्लिश आहे, गणित बुद्धिमत्ता आहे आणि चालू घडामोडी आहे. तर आता आपण चालू घडामोडी असेल म्हणजे चालू घडामोडी तर तुम्ही एनीहाव करतच असाल, बट त्याच्यासोबत आणखी जर काही ॲड करता आलं तर ते. बट गणित बुद्धिमत्ता आणि GKचे जे टॉपिक आहे ते तुम्हाला डेली बेसिसवरती टार्गेटमध्ये मिळणार आहेत. मग आता एक्झामच्या बाबतीत GK ही अपडेट आलेली आहे की एक्झाम होऊ शकते. तर निश्चितपणे त्याच्यावरती भरोसा ठेवून तुम्ही राहा आणि अभ्यास करा. असं नको व्हायला की तुम्ही अफवांवरती विश्वास ठेवला, एक्झाम म्हणजे होणार नाही असं म्हणून तुम्ही गहाळ राहिलात. सडनली जर नोटिफिकेशन आलं तर त्याच्यानंतर फक्त पश्चाताप करावा लागेल. तुम्ही जर अभ्यास करत असला आणि तरीही जर समजा थोडी लेट जरी झाली एक्झाम तरी तुमचा अभ्यास वाया जाणार नाही. ठीक आहे, तुमच्यावरती पश्चातापाची वेळ येणार नाही आहे. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की आत्तापर्यंत जे काही कंप्लीट केले, तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती कम्युनिटी टॅबला आत्तापर्यंतचे सगळे डेली टार्गेट्स पाहायला मिळतील. शिवाय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण मिळतील जिथे मी तुम्हाला डेली बेसिसवरती टार्गेट देत होते. तिथे तुम्हाला आय थिंक 22 डेजमध्ये आपण मराठी, इंग्लिश जे आहे ते कंप्लीट केले. वोकॅबलरी पण सेंड केली आहे आणि वोकॅब याच्या पूर्वी पण मी टेलिग्रामवरती खूप सेंड केलेली आहे. म्हणजे 1,500-2 हजारपेक्षा जास्त वर्ड्स जे आहेत ते कवर झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर ते पाहिले नसतील तर ते वर्ड्स जे आहेत ते पण तुम्ही रिवाईज करायला काही हरकत नाही. आता जर आपण GKबद्दल बोललो तर GKमध्ये तुम्हाला जे काही सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट, त्याच्यामध्ये कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. पण त्याबरोबर TCS आणि IBPSमध्ये एक छोटासा डिफरन्स आहे. म्हणजे ज्यावेळेला TCS एक्झाम कंडक्ट करतं एखादा आणि एखाद्या वेळेला IBPS जेव्हा कंडक्ट करतं तर जो थोडासा डिफरन्स आहे तो हा आहे की IBPSमध्ये काय असतं की जे काही टॉपिक दिलेले आहेत म्हणजे सिलेबसमध्ये तर आपल्याला माहिती आहे की
एक ढोबळमानाने दिलेलं असतं, पण जेव्हा तुम्ही एक्झॅक्टली एक्झामला जाता तर तुम्हाला खूप सगळे टॉपिक असे दिसतात जे सिलेबसमध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेले नसतात. IBPSला जर पाहिलं तुम्ही तर काही ठराविक टॉपिकच असतात, त्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन असतात. पण TCSच्या पॅटर्नचे जर पेपर्स तुम्ही पाहिले तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की खूप मोठा भाग जो आहे सिलेबसचा तो तिथे कव्हर केलेला असतो, जास्तीत जास्त टॉपिक तिथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे IBPS कडून जर एक्झाम झाली तर मग तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला कमीत कमी टॉपिक पण ते जास्त डीपमध्ये करण्याची गरज आहे. TCS कडून एक्झाम होत असेल तर तुम्हाला हा फोकस ठेवायला पाहिजे की जास्तीत जास्त टॉपिक तुमचे कव्हर झाले पाहिजेत. मग जर आपण सिलेबसकडे आलो तर सिलेबसमध्ये GKच्या सिलेबसमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळतं? इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मी इतर असं लिहिलं, याचा अर्थ असे काही टॉपिक असतात जे तुम्ही स्पेसिफिकली एका सब्जेक्टमध्ये नाही टाकू शकत. म्हणजे ते करंटशी रिलेटेड असतात, पण म्हणजे त्याचबरोबर ते इकॉनॉमिक्स किंवा हिस्ट्री किंवा जॉग्रफीशी संबंधित पण असू शकतात, किंवा एखादा टॉपिक जॉग्रफीमध्ये पण दिसेल, इकॉनॉमिक्समध्ये पण दिसेल, एखादा टॉपिक इतिहास आणि राज्यघटनेमध्ये सिमिलर दिसेल, त्याच्यामुळे मी ते इथे इतरमध्ये टाकले. किंवा काही जे असतात ते निव्वळ GKचे टॉपिक असतात, जसे की आता तुम्हाला मंत्रिमंडळ माहिती पाहिजे तर ते तुम्ही याच्यामध्ये पण हे करू शकता, काउंट करू शकता, करंटमध्ये पण काउंट करू शकता, किंवा तुमच्या सामान्य ज्ञानमध्ये पण, किंवा जे कुठलीही पहिली झालेली गोष्ट वगैरे. तर हे जे काही बेसिकवाल्या गोष्टी असतात तर त्या इतरमध्ये येतील. किंवा सांस्कृतिक घडामोडी ज्या असतात किंवा सांस्कृतिक गोष्टी ज्या असतात, प्रत्येक राज्याची जी ओळख आहे, भाषा आहे, तर हे सगळं जनरल नॉलेजमध्ये जाईल. की तुमचा भारत, तुमचा महाराष्ट्र, म्हणजे आपला भारत, आपला महाराष्ट्र कसा आहे हे तुम्हाला माहिती आहे का, याच्यासाठीचे ते प्रश्न असतील, त्यामुळे ते GKमध्ये जातील, ते आपण इतरमध्ये काउंट करतोय. मग जर इतिहासचा विचार केला तर इतिहासला तुम्हाला भारत आणि महाराष्ट्र हा दोन्हीचा इतिहास करायचा. भारताचा इतिहास करताना पूर्ण जी आपली स्वातंत्र्य चळवळ आहे, किंवा आपण असं म्हणूयात की आधुनिक भारताचा जो इतिहास आहे तो तुम्हाला अभ्यासावा लागणार आहे. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या बाबतीत स्पेसिफिकली तुम्हाला समाज सुधारक हा घटक जो आहे तो डीपमध्ये करण्याची गरज असते. ठीक आहे. मग जर आपण इतिहासचे जर स्पेसिफिक टॉपिक पाहिले, एक सेकंड, इतिहासचे जर आपण स्पेसिफिक टॉपिक पाहिले तर एक जो नेहमी म्हणजे ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, गव्हर्नर जनरल हा एक टॉपिक आहे. किंवा जे उठाव झालेले आहेत वेगवेगळे, ठीक आहे, गव्हर्नर जनरल असेल किंवा काही जे उठाव झालेले आहेत ते उठाव असतील, किंवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये असणारे जे क्रांतिकारक आहेत, क्रांतिकारी चळवळीमधले जे क्रांतिकारक आहेत त्यांचं योगदान असेल, किंवा त्याचबरोबर पूर्ण जी आपली स्वातंत्र्य चळवळ आहे मग त्याच्यामध्ये जे छोडो भारत आंदोलन आहेत, किंवा हे आहे वैयक्तिक सत्याग्रह आहे, अशा ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. काही जे महत्त्वाचे कायदे आहेत, जसं 1909, 1919, 1935चा कायदा आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आहे, तर असे घटक जे आहेत ते आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला करणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा विचार कराल तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे समाज सुधारक. हा असा घटक आहे की तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, म्हणजे अगदी तुम्ही ग्रुप D पासून ते UPSC पर्यंत कुठलीही एक्झाम द्या, तुम्हाला समाजसुधारक अभ्यासावेच लागतात. जर महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर 35 ते 40 समाजसुधारक असे आहेत जे की इम्पॉर्टंट आहेत, पण त्याच्यामध्ये पण आपण 30 पर्यंतचे मोस्ट इम्पॉर्टंटवाले जे आहेत ते सेग्रिगेट करून ते तरी तुम्ही परफेक्ट करणं अपेक्षित आहे. आणि एक मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही बाकी कुठल्या एक्झामसाठी तयारी करताना आणि तलाठी भरतीसाठी तयारी करताना एक जो मेन डिफरन्स तुमच्या अभ्यासामध्ये असायला पाहिजे तो कुठला असायला पाहिजे, तुम्हाला फॅक्टवरती जास्त लक्ष द्यायचं, तुम्हाला फॅक्ट कंप्लीट करणं फार गरजेचं आहे. फॅक्ट तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजेत, कारण इथे येणारे प्रश्न वन लाईनर असतात मोस्टली आणि ते फॅक्च्युअल असतात, तिथे तुमचा खूप सगळा डाटा लक्षात ठेवणं हे अपेक्षित असतं. त्याच्यानंतर जर भूगोलचा आपण विचार केला तर जगाचा भूगोलही अभ्यासावा लागतोय तुम्हाला, भारताचाही आणि महाराष्ट्राचाही. मग जगाचा भूगोल जेव्हा आपण म्हणतो तर प्राकृतिक रचनेवरती मोस्टली क्वेश्चन्स येतात, किंवा जे आता खंड आहेत वेगवेगळे त्याच्यावरती प्रश्न येईल, किंवा जगातली सर्वात लांब असणारी नदी जी आहे अशा प्रकारचे काही प्रश्न येतील, किंवा वाळवंटांवरती प्रश्न येतील. तर ही जी काही जगाच्या म्हणजे जागतिक बाबतीतली माहिती असते ती तुम्हाला बेसिक माहिती असायला पाहिजे. भारताच्या बाबतीमध्ये पण जर आपण विचार केला तर सांस्कृतिक भारत, मानवी भूगोल जो आहे भारताचा तो एक महत्त्वाचा पार्ट ठरतो जो तुम्हाला करायचा आहे. भारताची प्राकृतिक रचना जी आहे त्याच्यावरती वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात, जसं की पर्वतरांगा आहेत, डोंगर आहेत, तर याच्यावरती, त्याचबरोबर नदी प्रणाली जी आहे त्याच्यावरती प्रश्न येतो, हवामान पर्जन्य याच्यावरती प्रश्न येतो, भारतामध्ये असणारी खनिज संपत्ती याच्यावरती प्रश्न बनू शकतात. सेम महाराष्ट्राच्या बाबतीत पण असंच, महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल असेल म्हणजे महाराष्ट्रातले वेगवेगळे जिल्हे आहेत, प्रशासकीय विभाग आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असणारे तालुके आहेत, जिल्ह्यांची माहिती,
ती विचारली जाते तुम्हाला. त्याचबरोबर नदी प्रणाली विचारली जाईल तुम्हाला याच्यामध्ये. त्याचबरोबर मानवी भूगोल, कुठल्या ठिकाणचं जीवन कसं आहे याच्यावरती एखादा दुसरा प्रश्न येतो. आदिवासी जमाती आहेत त्या तुम्हाला करणं गरजेचं आहे. नदी प्रणाली तर महत्त्वाचा टॉपिक आहेच एनीहाव, तो तुम्हाला विचारला जातो. आणि त्याचबरोबर भूगोल आणि अर्थशास्त्रामध्ये कॉमन असणारा जो पॉईंट आहे तो म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्या हा घटक. तर लोकसंख्येवरच्या खूप सगळ्या ट्रिक्स ज्या आहेत त्या मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्ही जॉग्राफी प्लेलिस्टमध्ये, जॉग्राफी बाय वॉरियर ऑफिसर या प्लेलिस्टमध्ये किंवा इकॉनॉमिक्सच्या प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओज पाहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यघटना हा विषय येईल. राज्यघटनेमध्ये पण खूप सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. जसे की मी नेहमी त्रिसूत्री म्हणते कंबाईनच्या एक्झामच्या बाबतीत. मूलभूत हक्क असेल, मूलभूत कर्तव्य असतील, मार्गदर्शक तत्व असतील, हे तर आहेत. पण राज्यघटनेचा आपला इतिहास काय आहे, राज्यघटना ज्यावेळेला निर्माण झाली तर ती संविधान सभा असेल, ती संविधान सभा, त्याच्या बाबतीतले काही बेसिक जे प्रश्न आहेत ते येतात. संसद आहे, विधिमंडळ आहे, न्यायव्यवस्था आहे, निवडणूक आयोग आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा जी घटनात्मक पदं आहेत त्यांच्यावरती इथे तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. घटना दुरुस्ती हा टॉपिक आहे किंवा आणीबाणी हा टॉपिक आहे. तर याच्यावरती तुम्हाला राज्यघटनेचे प्रश्न पाहायला मिळतील. त्याच्यानंतर अर्थशास्त्रामध्ये जर विचार केला तर अगेन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला बँकिंगवरती प्रश्न पाहायला मिळतील मोठ्या प्रमाणावरती. त्याच्यानंतर ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत, आंतरराष्ट्रीय संघटना, त्याच्यावरती काही प्रश्न पाहायला मिळतील तुम्हाला. किंवा अर्थशास्त्रामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे योजना. ज्या वेगवेगळ्या योजना आर्थिक समावेशनासाठी गव्हर्नमेंटकडून सुरू करण्यात येतात, मग ते भारत असेल म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, तर त्या योजनांवरचे जे प्रश्न आहेत ते पण तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये पाहायला मिळतात. तर इकॉनॉमिक्समध्ये पण फार मोठ्या प्रमाणावरचा पार्ट जो आहे तो तुमचा कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर विज्ञान. विज्ञान हा एक असा विषय आहे की जो खूप व्हास्ट आहे. कारण एक सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला 3 वेगवेगळ्या फॅकल्टीज पाहायला मिळतात. जसं की जीवशास्त्र आहे, मग याच्यामध्ये पण परत जीवशास्त्रामध्ये प्राणी वनस्पती वेगळं तुम्हाला अभ्यासावं लागतं. आरोग्यशास्त्र हा एक पॉईंट आहे जो तुम्हाला सेपरेटली अभ्यासावा लागतो, जिथे की तुम्ही जीवाणू, विषाणूजन्य रोग असतील, आदी जीवकृमी, हे सगळं तुम्हाला अभ्यासावं लागतंय. कवक. त्याच्यानंतर जे काही म्हणजे आता रिसेंटली सतत चर्चेमध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत तर ते आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने म्हणजे वेगवेगळ्या ज्या स्कीम आल्यात किंवा वॅक्सिन आहे तर ते करंटमध्ये पण जाईल आणि इकडे तुम्हाला GK मध्ये पण, सायन्समध्ये पण ते अभ्यासावं लागेल. ठीक आहे. त्याचबरोबर जीवशास्त्रामध्ये दुसरा प्राणी आणि वनस्पती हा एक वेगळाच मुद्दा येतो की तो तुम्हाला अभ्यासावा लागतो. किंवा मानवाच्या ज्या काही अवयव संस्था आहेत त्या तुम्हाला सेपरेटली अभ्यासाव्या लागतात, त्याच्यावरती प्रश्न बनतो. भौतिकशास्त्र महत्त्वाचा घटक आहे. दाब असेल, गुरुत्वाकर्षण असेल, ऊर्जा असेल, कार्य असेल, हे सगळे टॉपिक आहेत ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न बनतो. रसायनशास्त्र आहे, आम्ल, आम्लारिक, क्षार याच्यावरचे प्रश्न आहेत. आवर्त सारणी आहे त्याच्यावरचे प्रश्न आहेत. द्रव्याच्या अवस्था आहेत त्याच्यावरचे प्रश्न आहेत. तर असे खूप सगळे टॉपिक जे आहेत म्हणजे सिलेबस खूप व्हास्ट आहे. तुम्हाला फक्त काय करायचं, फॅक्ट करायच्यात, ते पण तुम्हाला सेग्रिगेट करता आलं पाहिजे की काय तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे काय नाही. जसं MPSCच्या एक्झामसाठी तुम्हाला खूप डीपमध्ये जाऊन अभ्यास करावा लागतो, तितका डीप नाही करावा लागणार, पण लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा वास्ट नक्कीच आहे. खूप जास्त तुम्हाला फॅक्ट ज्या आहेत त्या लक्षात ठेवण्याची इथे गरज आहे. त्याच्यानंतर मी इथे तुम्हाला काही उदाहरणादाखल काही टॉपिक सांगते. असा याचा अर्थ होत नाही की मी जेवढे सांगितले तेवढेच टॉपिक आहेत. ज्यावेळेला आपलं म्हणजे जे मी तुम्हाला टार्गेट्स देईन तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिक समजेल की तुम्हाला आज कुठला टॉपिक वाचायचं आहे, उद्या कुठला टॉपिक वाचायचं आहे. त्यामुळे तुम्हाला त्या सब्जेक्टमधले इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत ते ऑटोमॅटिकली समजायला लागेल. आता हे झालं आपण जे बोललो ते GK बद्दलचं. ठीक आहे. त्याचबरोबर जे मी इतरमध्ये म्हटलं तुम्हाला की मंत्रिमंडळ आहे किंवा आता काही राज्य आहेत त्या राज्यांची भाषा असेल किंवा काही राज्य आहेत त्या राज्यांची काही वैशिष्ट्ये असतात, जसं की तिथलं एखादं नृत्य प्रसिद्ध असतं किंवा तिथले काही सण प्रसिद्ध असतात, काही उत्सव प्रसिद्ध असतात. तर हे सगळं कुठे येईल, इतरमध्ये येईल, जे की तुम्हाला GK साठी करावं लागेल. किंवा एखाद्या राज्याची स्थापना आहे, त्या राज्याच्या स्थापनेचं वर्ष आहे, तर त्या गोष्टी पण याच्यामध्ये येतील. ठीक आहे. आणि मग जसं की स्थापनेच्या वेळेला कोणी संघर्ष वगैरे केलेला असेल, जसं की झारखंडसाठी वगैरे आपण पाहतो, बिरसा मुंडा वगैरे आदिवासी जमातींच्या बाबतीतली माहिती पाहतो, तर ते तुम्ही इतिहासमध्ये पण अभ्यासता, इतरमध्ये पण तो पॉईंट कव्हर होईल तुमचा. तर GK साठी एवढं तुम्हाला करायचं आहे. आणि याच्यातून तुमचे जे काही म्हणजे प्रश्न जे येणार आहेत ते आहेत 25 प्रश्न. ठीक आहे. गुणिले 2 म्हणजे 50 मार्क. आणि त्याच्यानंतर येतो चालू घडामोडीचा पार्ट. इथे तुम्हाला सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन घडामोडींवरती प्रश्न विचारले जातात. यांना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासू शकता. जसे की सामाजिक घडामोडी, मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्याच्या म्हणजे राज्य लेवलला घडणाऱ्या किंवा लोकल, या सगळ्या तुम्ही एकत्रपणे करू शकता सामाजिकच्या. किंवा तुम्ही हे 3 वेगळ्या पद्धतीने पण करू शकता की आंतरराष्ट्रीयमध्ये सामाजिक काही घडलंय का,
राष्ट्रीयमध्ये काही घडलंय का, अशा पद्धतीने पण करू शकता. तर तुम्हाला ज्या पद्धतीने इझी वाटेल, तुम्ही ज्या पद्धतीने आत्तापर्यंत अभ्यास केलाय त्या पद्धतीनेच तुम्ही ते केलं तरी चालेल. मग आता तुम्हाला एक्झॅक्टली जे काही टार्गेट मिळणार आहे त्याचं स्वरूप कसं असेल किंवा कुठे मिळतील ते, तर एकतर आपला टेलिग्रामचा जो चॅनल आहे वॉरियर ऑफिसर @warrior officer, हे खूपच लहान लिहिले मी, पण तुम्हाला म्हणजे चॅनलचं नाव आहे तर तुम्ही ते सर्च करूच शकता. टेलिग्रामवरती पण तुम्हाला हे टार्गेट दिले जातील. उद्या जो काही अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्याचं टार्गेट तुम्हाला आज रात्रीच मी देण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मी सुरुवातीपासून सकाळी देत होते, पण रिसेंटली मी ते संध्याकाळी म्हणजे रात्रीच द्यायला सुरुवात केली आहे. तर तुम्हाला रात्री टार्गेट मिळेल. दुसऱ्या दिवशी उठून तुम्ही किंवा रात्रीचं तुम्ही पाहून ठेवू शकता की उद्या तुम्हाला काय करायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही दुसऱ्या दिवशी अभ्यास करू शकता. याच्यात तुम्हाला जीकेचे टार्गेट तर मिळतील, सोबत तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे पण टार्गेट मिळतील. आणि गणित बुद्धिमत्तेचा जो काही आपला पॅटर्न आहे यापूर्वीपासून जो आपण अभ्यासतोय त्याच पद्धतीने आपण सलग करत जाणार आहोत. जसं की तुम्हाला मी जर एक टॉपिक दिला, समजा समीकरणे हा टॉपिक मी दिला तुम्हाला, ठीक आहे, जी समीकरणे असतात, तर तुम्हाला काय करायचंय, फर्स्ट डेला जे बेसिक आहे ते कम्प्लीट करायचंय, सेकंड डेला तुम्ही ॲडव्हान्स जे आहे ते कराल आणि थर्ड डेला तुम्हाला काय करायचंय, PYQ किंवा मग जो काही तुमच्याकडे जो कुठला प्रॅक्टिस सेट असेल त्याच्यातून प्रॅक्टिस करायची. असं 3 दिवसामध्ये एक टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचा आहे गणित बुद्धिमत्तेचा. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला टेलिग्रामला तर मिळतील. शिवाय आपलं आता तुम्ही यूट्यूबवरती आहात तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल, तर यूट्यूबवरती ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना ते टार्गेट्स मिळतात. कम्युनिटी टॅबला फ्री असतं सबस्क्रिप्शन, याला पैसे लागत नाही. ठीक आहे, यूट्यूबला तुम्ही ज्यावेळेला आपल्या चॅनलच्या नावावरती हे करता, क्लिक करता, तर तुम्हाला चॅनल ओपन झाल्यानंतर तिथे काही हे पाहायला मिळतात, टॅब पाहायला मिळतात, जसं होम आहे, व्हिडिओज आहे, शॉर्ट्स आहे. तिथे तुम्हाला प्लेलिस्ट आणि कम्युनिटी टॅब, कम्युनिटीचा एक तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे टार्गेट जे आहेत ते डेली बेसिसवरती मिळत असतात. तर तुम्ही तिथून पण ते टार्गेट पाहू शकता आणि तुमचा अभ्यास तुम्ही सुरू करू शकता. याच्यावरती काही म्हणजे वन लाईनर क्वेश्चन किंवा यापूर्वी आलेले जे क्वेश्चन आहेत त्याच्यावरची जर एखादी क्वेश्चन आन्सर सिरीज घेता आली तर ती मी डेफिनेटली घेईन. पण सध्या कंबाईनची एक्झाम सुरू आहे. कंबाईनसाठी जे काही इम्पॉर्टंट पार्ट आहे किंवा स्टुडंटसाठी ट्रिकचे व्हिडिओज असतील, क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमधले व्हिडिओज असतील, ते मी घेत आहे, त्याच्यासोबत बिझी आहे. किंवा 100 DC 70 DRC मधले जे काही डिस्कशन असतात तिकडे बिझी असल्यामुळे इकडे आपण ते घेत नाही आहोत. बट ते जशी एक्झाम होईल तर त्याच्यानंतर फुल फोकसने आपण हे पण करूयात. याच्यापूर्वी मराठी आणि इंग्लिशचे जे व्हिडिओज आहेत टार्गेट आहेत ते मी दिलेले आहेत ऑलरेडी. जर तुम्ही याच्यापूर्वी कधीच पाहिलेलं नाही आहे प्लॅन किंवा आपला चॅनल आणि तुम्हाला आत्ता सुरुवात करायची आहे, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की आत्ता तुम्ही हा जो काही प्लॅन आहे तो कंटिन्यू करा. आणि याच्यासोबत तुम्हाला जसं जमेल, म्हणजे समजा आता तुम्ही उद्याच्या दिवशी समजा तुम्ही हे करताय, जीकेचं एक टार्गेट तुम्ही करताय, तुमचा जर काही टाइम शिल्लक राहिला तर तुम्ही काय कराल, जे मराठी इंग्लिशचे टार्गेट आहेत तलाठी चॅलेंज डे 1 हे सर्च करा. तुम्ही आपल्या यूट्यूबच्या कम्युनिटीला पण मिळेल तुम्हाला, किंवा तुम्ही टेलिग्रामवरती पण सर्च करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर डे 1चं जे टार्गेट आहे ते पहा आणि ते मग त्या दिवशी उरलेल्या वेळेमध्ये करायचा प्रयत्न करा. समजा तुमचं नाही झालं कंप्लीट, तर सेकंड डेला जो पहिल्या दिवशीचा उरलेला पार्ट आहे तो सेकंड डेला कंप्लीट करा. पॅरलली तुम्ही कंप्लीट करत राहा. असं करू नका की मग ते माझं राहिलं तर मी पेंडिंगलाच ठेवेन. नाही, तुम्हाला जसा जसा वेळ मिळेल तसं ते तुम्ही कंप्लीट करत जा. कारण जर सडनली नोटिफिकेशन आलं तर त्याच्यानंतर तुम्हाला कळणार नाही की मी एका महिन्यामध्ये काय काय करू. आणि हा असा पार्ट आहे ना तलाठीचं जीके, करंट अफेअर्स, म्हणजे करंट अफेअर्स तर कुठल्याही एक्झामसाठी जा तुम्ही ते वास्टच असतं, पण तलाठी भरतीसाठी जीकेचा म्हणजे तुम्हाला 25 मार्क्ससाठीच करायचं आहे, पण सब्जेक्ट खूप जास्त करायचे आहेत. तुम्हाला स्कोर कुठे होऊ शकतो तुमचा, मराठी इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स तुम्हाला येऊ शकतात, गणित बुद्धिमत्तेमध्ये पण येऊ शकतात, कारण तिथे लिमिटेड आहे की एवढंच केलं तरी चालतंय. तसं जीकेचं कसं आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती करायचं आहे, पण ते जर तुम्ही परफेक्ट केलं, व्यवस्थितपणे केलं, जे जास्त फोकस असणारे टॉपिक आहेत ते जर तुम्ही प्रॉपरली केले तर तिथे पण तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. कारण 180 185 स्कोर घेणारे स्टुडंट आहेत. तुम्ही ज्यावेळेला लिस्ट पाहता त्यावेळेला तुम्ही पाहिलं असेल, मग ते मार्क्स कुठून मिळतात. मग हे परत चालूच असतं की मग याने असं केलं का, त्याने तसं केलं का. तर तुम्हाला अभ्यास करायचा, तुम्हाला प्रामाणिकपणे जाऊन एक्झाम द्यायची आणि तुम्हाला स्कोर मिळून तुम्हाला ती पोस्ट मिळवायची. हे जर तुमच्या डोक्यात असेल तर तुम्ही बाकीच्या फंदामध्ये जास्त न पडता तुमच्या अभ्यासावरती फोकस कराल. एक्झाम पुढे गेली, एक्झाम लगेच आहे, या सगळ्या गोष्टींवरती विचार करण्यात आणि त्याच्यावरती डिस्कस करण्यात वेळ घालवण्यापेक्षा
एक्झाम कधीही असेल तरी मला माझं अभ्यासाचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे, हा फोकस ठेवून अभ्यास करा. निश्चितपणे तुम्हाला तुमची जी पोस्ट म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्ही अभ्यास करताय ती मिळेल. जरी तुमचं टार्गेट नसेल तरीसुद्धा सध्याची परिस्थिती पाहिली तर बेरोजगारी एवढी जास्त वाढली की प्रत्येकाला नोकरीची गरज आहे. तर तो जरी विचार तुम्ही केला तरी त्या दृष्टीने नोकरीसाठी म्हणून का असेना तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. म्हणजे आत्तापासून अभ्यास कराल तर निश्चितपणे त्याचा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी फायदा होईल. दुसरा मुद्दा डॉक्युमेंट्सच्या बाबतीमध्ये नॉन क्रिमिलेअर वगैरे जे आहे ते शक्यतो तुम्ही अपडेटेड ठेवा, कारण आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे तर ते काढून ठेवा. कारण जरी असं शासनाचा GR आला असला की कुठेही म्हणजे कुठल्या पूर्ण वर्षभरामधलं कधीचंही चालेल तरी सुद्धा आपल्या बाजूने ते नको ते डोकेदुखी डोक्यात ठेवायला नको की अरे माझं नव्हतं. मग तुमचा त्या गोष्टीमध्ये एवढा विचार करण्यात वेळ जातो की त्याचा परिणाम इकडे अभ्यासावरती होतो. आणि अभ्यासावरती परिणाम होऊ नये असं वाटत असेल तर या गोष्टींच्या बाबतीत आधीपासूनच थोडीशी सतर्कता ठेवा. या गोष्टी आधीपासूनच क्लिअर ठेवा म्हणजे नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तर उद्यापासून जे काही टार्गेट सुरू होत आहेत तलाठी भरतीचे आणि जो काही अभ्यास तुम्हाला करायचा आहे GKचा असेल, गणित बुद्धिमत्तेचा असेल, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हे जे काही मी चॅलेंजेसचं म्हणजे हा एक नवीन उपक्रम जो मी म्हणजे अगदी गेल्या वर्षीपासून सुरू केला आहे ज्याचा की कंबाईंडसाठी पण खूप विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. इव्हन इकडे पण तलाठी भरतीला पण 100% याचा फायदा होईल कारण आपण 100% सिलेबस कंप्लीट करण्याचा याच्यातून प्रयत्न करतोय. शिवाय याच्यासोबत जे काही मला लेक्चर्स वगैरे प्रोव्हाइड करणं पॉसिबल असेल ते तर मी तुम्हाला 100% करेनच. हे जर सगळे तुम्हाला उपक्रम आवडत असतील तर चॅनलला तुम्ही म्हणजे नक्कीच सबस्क्राईब करा कारण बऱ्याचशा अपडेट तुम्हाला अशाच आहेत त्या चॅनलवरती मिळतील. आणि दुसरा मुद्दा, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा हे जे काही मी पुढचं टार्गेट देणार आहे हे जर तुम्हाला वाटलं असेल की हां माझ्यासाठी काहीतरी चांगलं आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. ठीक आहे. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.